जय सियाराम मंडळी. आपल्या वसुंधरेबद्दल प्रेम, भाव, श्रद्धा आणि पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून साकारलेल्या वसुंधरा जनजागृती दिंडीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जय सियाराम. या वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे मुख्यपीठ नाणीधाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र अर्थातच पुणे पीठावर. आज या दिंडीचा सलग आहे 15वा दिवस आणि आपण पाहत आहात या दिंडीचे हे दुसरे क्षेत्र. तर चला तर मंडळी, आपणही या दिंडीमध्ये सहभागी होऊया आणि या दिंडीचा आनंद लुटूया. जय सियाराम. दुपारी सर्व यात्रिकींनी आणि भाविकांनी महाप्रसादाचा मनसोक्त आस्वाद घेतला. अल्पविश्रांतीनंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना पुन्हा एकदा अत्यंत भक्तिभावाने मखमली पुष्पांनी सजवलेल्या सुंदर अशा रथामध्ये विराजमान करण्यात आले. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर खूप सुंदर विशिष्ट अशी सजावट या रथाला करण्यात आली. मंत्रोच्चार आणि जयघोषात भक्तीच्या क्षणांची अभूतपूर्व उधळणच पूर्ण वातावरणात झाली. अशा प्रसन्न वातावरणामध्ये दिंडीने पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आणि श्रद्धेने श्री क्षेत्र नाणीधामच्या दिशेने प्रस्थान केले. ही केवळ पायी दिंडी नव्हे, तर ती गुरुभक्तीच्या लाटेवर स्वार होणारी समर्पणाची यात्रा ठरत आहे. गुरु हा शब्द केवळ एक ओळख नाही, तर जीवनाचा प्रकाशस्तंभ आहे. गुरु आपल्या अंधकारमय आयुष्यातील तेजस्वी ज्ञानसूर्य असतात, ज्यांच्या शिकवणीने जीवनाला सार्थकता प्राप्त होते. ते जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती देणारे मोक्षदाते असतात, जे जीवाला सत्याच्या कडे घेऊन जातात. गुरु म्हणजे केवळ ज्ञानदाता नाहीत, तर आत्म्याचे कल्याण करणारे दीपस्तंभ असतात, ज्यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्यांच्या शिकवणीतून आपले मन आणि बुद्धी शुद्ध होते आणि आत्म्याला उंचावणारा आधार मिळतो. गुरु म्हणजे भवसागराच्या प्रवासातील एक महत्त्वाचा आत्मसखा, जो सदैव आपल्याला प्रकाशात नेतो. म्हणूनच गुरु हे जीवनाचे सार्थक करणारे असतात, ज्यांच्यामुळे मानव जीवनाला खरी ओळख मिळते आणि आत्म्याला शाश्वत शांती प्राप्त होते. गुरु म्हणजेच जीवनाचा खरा दीपस्तंभ आहेत. जागतिक तापमानवाढ ही आजच्या काळातील सर्वात मोठी चिंतेची बाब बनली आहे. या वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांच्या वास्तव्याच्या पर्यावरणीय परिस्थिती बदलत आहेत. हिमनग विरघळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे आणि हवामानाच्या अनियमिततेमुळे नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. यामुळे अनेक प्राणी आणि वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जागतिक तापमान वाढीला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात निसर्ग आणि मानव जीवनाला मोठा धोका निर्माण होईल. यासाठी आपण सर्वांनी ऊर्जा बचत करणे, हरित ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे आणि वृक्षारोपणाला उत्साहन देणे आवश्यक आहे. प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हे देखील महत्त्वाचे आहे. सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन जागतिक तापमानवाढी विरोधी उपाययोजना करण्याची गरज आहे. या उपायांनीच आपण पृथ्वीच्या नैसर्गिक संतुलनाला टिकवू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो. त्यामुळे जागतिक तापमानवाढीला आळा घालणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नाणीच वासी
बदलते ऋतुचक्र हे निसर्गातील एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे पर्यावरणावर आणि जीवनावर विपरीत परिणाम होतात. ऋतूंच्या नियमित फेऱ्यात बदल होणे म्हणजेच हवामानातील अस्थिरता वाढणे होय. यामुळे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याच्या कालावधीत अनियमितता जाणवते. शेतीवर याचा वाईट परिणाम होतो, कारण पिकांच्या वाढीसाठी योग्य ऋतूंची गरज असते. तसेच जीवसृष्टी आणि वनस्पतींचे जीवनसत्वही यामुळे प्रभावित होतात. बदलते ऋतुचक्र नैसर्गिक संतुलन बिघडवते आणि पर्यावरणीय संकट वाढवते. त्यामुळे आपण पर्यावरण जपण्याचे आणि प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ऋतूंचे संतुलन राखले जाऊ शकते. आज नरक चतुर्दशी, दिवाळीचा अत्यंत सुंदर, पवित्र आणि मंगलमय दिवस. अशा या पावन दिवशी खरोखरच सर्व वातावरण भारून निघालेलं आहे. अशा या पावन दिवशी श्री क्षेत्र नाणीजधाममध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमांची आठवण मनात येताच सर्व यात्रिकींचे मन अगदी प्रफुल्लित झालं आहे. सर्वांना तीव्र ओढ आहे, ती म्हणजे श्री क्षेत्र नाणीजधाम मध्ये पोहोचण्याची, दिवाळीमधील झगमगते आणि पवित्र दृश्य पाहण्याची. आपले श्री क्षेत्र नाणीजधाम खूप सुंदर सजले असणार, दिव्य तेजाने उजळून निघाले असणार. आपले पूज्य श्री गुरुदेव आपली वाट बघत असणार. या भावनेने सर्वांचे नयन अगदी आनंदाश्रूंनी दाटून आले आहेत. सर्वांना श्री क्षेत्र नाणीजधाममध्ये पोहोचण्याची अगदी तीव्र तळमळ लागली आहे, कारण आता ही दिंडी आपल्या अंतिम चरणांमध्ये येऊन पोहोचली आहे आणि काहीच अंतरावर समीपच श्री क्षेत्र नाणीजधाम आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान, ओठांवर गुरुनाम आणि या सर्वांच्या पावलांनी आता एक जलद वेग धारण केला आहे. उत्साहाने भारलेली ही भक्तांची, यात्रिकींची दिंडी झपाझप पावलं टाकत निघाली आहे श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने. प्रत्येकाच्या मनात एकच ओढ, कधी आपलं हे श्री क्षेत्र नाणीजधाम समोर येईल. दिवाळीची ही शुभ घडी टाळ मृदुंगांच्या निनादात, अभंगांच्या मंजूर सुरात, यात्रिकींचा उत्साह, निस्सीम श्रद्धा आणि एकत्रित भक्तिभाव पाहता दिंडीचं हे प्रस्थान केवळ चालणं नाही, तर आत्म्याचा एक सुंदर प्रवास आहे. आज ही दिंडी भक्तिभावाने निघाली आहे आणि या प्रत्येक पाऊलात आहे गुरुकृपेचा आशीर्वाद आणि दिवाळीच्या मंगलतेचा उजाळा. अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहमय वातावरणात दिंडीचे आगमन निवळी बस स्टॉप येथे मोठ्या उत्साहाने झाले. संपूर्ण परिसर भजनी ठेक्यांनी गुरु नामाच्या जयकाराने दुमदुमून निघाला होता.
या पवित्र वातावरणात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन भक्तिभावाने यजमानांच्या हस्ते करण्यात आले. पूजन विधी शास्त्रोक्त पद्धतीने रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्फत करण्यात आले. खरोखरच संध्याकाळच्या वेळेचे मनोहारी क्षण अत्यंत विलोभनीय होते. गुरुप्रेम गुरुनिष्ठा याचे सात्विक दर्शनच पावलोपावली घडत होते. यात्रिकी आणि भाविक भक्तांसाठी संध्याकाळच्या अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. या अन्न सेवेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती अगदी मनापासून सेवाभावाने आणि आदरपूर्वक केली होती. वैशाली संतोष गोसावी यांनी अत्यंत उल्लेखनीय आणि उत्कृष्टरित्या त्यांनी त्यांची ही सेवा पूज्य श्री गुरुचरणी अर्पण केली.
सायंकाळच्या वेळेला सौम्य सूर्यकिरणांनी नटलेले आकाश आणि हवेत पसरलेली शांतता या प्रसन्न वातावरणात दिंडीचे आगमन सिद्धगिरी मंगल कार्यालय हातखंबा येथे मोठ्या आनंदात झाले. डोळ्यांचे पारणे फिटावे असे हे दृश्य. दिवाळीच्या शुभदिनी दिव्यांचा लख्ख प्रकाश संपूर्ण परिसर आनंदाने न्हावून निघाला होता. दिव्यांच्या सात्विक लख्ख प्रकाशाने संपूर्ण परिसर तेजाळून निघाला होता. फुलांचे सुगंधी गालीचे आणि रंगीबेरंगी तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार भुरळ घालणारे होते. प्रत्येक कोपरा जणू सौंदर्याचं साकार रूप वाटत होतं. स्वागतासाठी बांधलेली फुलांची कमान नयनरम्य होती. साजेचं संगीत, ढोल ताशांचा नाद मनाला भारावून टाकत होते. दिंडीसाठी केलेली सजावट ही नजरेत साठवून ठेवावी अशीच दिवाळीच्या शुभदिनी झालेलं हे वसुंधरा पायी दिंडीचं हे देखणं आणि विलोभनीय दृश्य मनात एक अमीट ठसा उमटवत होतं. खरोखरच हृदयात साठवून ठेवावे असे हे स्वागत या ठिकाणी अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या दिंडीचे करण्यात आले. तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुशोभित आसनावर अत्यंत श्रद्धेने विराजमान करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी
स्वामी जय जय योगिया. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मार्गदर्शनाने यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पूजन विधी पार पडला. गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य अशा पारंपरिक उपचारांद्वारे पूजन विधी संपन्न झाला. मंत्रोच्चारांच्या पवित्र नादाने सर्वत्र भक्तीचे वलय निर्माण झाले होते. सर्व यात्रिकी आणि भाविक भक्त एकाग्रतेने मानस पूजेच्या माध्यमातून या पूजनामध्ये सहभागी झाले होते. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. त्यानंतर अत्यंत प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांजारती संपन्न झाली. आरतीच्या वेळी टाळ, मृदुंग आणि शंखध्वनींनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने निनादत होता. धूपदीपांच्या तेजस्वी प्रकाशात सिद्धपादुकांसमोर सांजारती आरंभ होताच वातावरण अधिकच पवित्र आणि मंगलमय झाले. सर्वांची मनं एकवटली होती ती दिव्य गुरुचरणांपाशी. संध्याकाळच्या या क्षणाने सर्वांना एक अविस्मरणीय शांतता आणि समाधान दिलं. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी
वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता या भक्तिपूर्ण वातावरणात सर्व यात्रिकींनी आणि भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ अत्यंत श्रद्धेने घेतला. महाप्रसादाचे वितरण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. या महाप्रसादाचे अन्नदाते दीपक निवृत्ती बराते यांनी अत्यंत सेवाभावाने आणि निस्वार्थ भावनेने हे अन्नदान केले. त्याचप्रमाणे महाप्रसादासोबत गोड पदार्थाचा सुद्धा समावेश करण्यात आला आणि त्याचे अन्नदाते लाभले महेश सुभाष चव्हाण. दोन्ही अन्नदात्यांच्या दानातून खऱ्या अर्थाने अन्न हे पूर्ण ब्रह्म याची प्रचिती आली. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपली नम्र सेवाभावाने ही सेवा श्री गुरुचरणी अर्पण केली. या दोन्ही अन्नदात्यांच्या योगदानामुळे हे महादान परिपूर्णतेने संपन्न झाले. या दोन्ही अन्नदात्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अन्नदाता सुखी भव. तर मंडळी, अशा प्रकारे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही दिंडी श्री क्षेत्र नाणीजधामकडे प्रस्थान करत आहे, मार्गक्रमण करत आहे. आज रात्री इथे शेजारती करण्यात येईल आणि सर्वच यात्रिकी आणि भाविक भक्तगण आज याच ठिकाणी विश्रांती घेतील. आता आपणही या ठिकाणी विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत जय सियाराम. नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया.